पावसाळ्याच्या दिवसामध्ये अशा घटना वारंवार दरवर्षी घडत असतात. त्याला सर्वस्वी कारणीभूत म्हणजे महानगरपालिकेचे अधिकारी बारकाईने या कामाचं निरीक्षण करत नाहीत आणि ज्या कंत्राटदाराला काम दिलेलं असतं त्यांच्या बेपर्वाईमुळे मॅन्युअल जे असतात त्याची झाकणावरती काढून ठेवलेले असतात. वास्तविक त्या ठिकाणी सुरक्षेसाठी काहीतरी बॅरिगेट्स वगैरे लावणं आवश्यक असतं, पण ते बॅरिगेट्स लावण्या आणि तिकडे माणूस ठेवण्यासाठी ते प्रयत्न करत नसतात. आणि अशा अनेक मुंबईतील लोक आहेत की कधी असे खाली बघून चालत नसतात. पाणी भरलेलं असतं, ते आपला जीव मुठीत घेऊन चालत असतात. आणि अचानक पुढे मॅन्युअल आलं तर माणूस खाली जातो, जीवाला मुकतो. या अगोदरी मागच्या मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी एक डॉक्टर वाहून गेले होते, ते सापडले. तीच परिस्थिती आज आली. म्हणजे किती बळी घेणार आणि महानगरपालिका या गोष्टीला लक्ष देणार. मला वाटतं याच्याकडे आयुक्तांनी बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे. आज सत्ता त्यांची आहे, त्यांनी या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. ही एका महिन्यामध्ये दुसरी घटना आहे. याला कोण जबाबदार? पालिका? त्या दिवशी महापौरांच्या समोर झालेली घटना त्याच्यानंतर सुधरू शकलेली नाही. म्हणजे किती गांभीर्याने हे मुंबईतील जनतेची काळजी घेणार हे कळत नाही.